मी ॲडव्होकेट सतीश राणे सासवड न्यायालयामध्ये कार्यरत असून सध्या हे जे प्रकरण आहे ते मौजे भिवरी पठारवाडी येथील गट नंबर 228 आणि 230 याबाबतचं असून हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे। या प्रकरणामध्ये जे मंडलाधिकारी सासवड यांच्याकडे जो भोंगळ कारभार झालेला आहे, ज्या चुकीच्या नोंदी झालेल्या आहेत त्याबाबत ते कामकाज आहे ते मी या प्रकरणामधलं पाहिलेलं आहे। या प्रकरणामधली जी मिळकत आहे गट नंबर 228 आणि 230 ही मिळकत मूळची फासूबाई माणिकबाई मुसलमान यांची होती। त्यानंतर त्यांना बिस्मिल्लाबाई बाप फासूबाई शेख, आशाबी मोहम्मद, बायमाबी मर्द हसन या वारस होत्या आणि या वारस असून त्यांचे खातेदार फासूबाई माणिकबाई मुसलमान यांचे नाव 7/12 सदरी दाखल होते। त्यानंतर या वारसांच्या नोंदी देखील दाखल झाल्या, परंतु चुकून बिस्मिल्ला शेख यांच्या नावाची नोंद जी आहे ती बिस्मिल्ला कासूबाई शेख अशी झाली आणि ती दुरुस्त करण्याकरता महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 155 प्रमाणे जो अहवाल आहे तो याच सासवड मंडलाधिकाऱ्यांनी दिनांक 14/7/2025 ला पाठवलेला आहे आणि त्यामध्ये या तिघींची वारस नोंद करण्याबाबत कोणती हरकत नाही असा जो अहवाल आहे तो पाठवलेला आहे। परंतु त्यानंतर त्यामध्ये जे उल्फत कादर मुलानी, दादा दगडू शेख, मुन्नी रफिक मुलानी, हुसेन दगडू शेख यांनी खोटे अर्ज देऊन त्या ठिकाणी या दोन गटांना बिस्मिल्ला शेख यांची वारस असल्याचे भासवून अशी वारस नोंद दाखल करण्याचा प्रयत्न केला। त्यांनी त्याबाबत हे जे मूळ वारसदार आहेत त्यांनी समीर शब्बीर शेख, रज्जाक हसन शेख यांनी हरकत अर्ज दाखल केले। तक्रार केस त्यामध्ये चालल्या, परंतु त्यामध्ये यांनी हे जे काही मूळ पुरावे आहेत हे पुरावे देखील दाखल केले, तरीसुद्धा पहिला जो फेरफार क्रमांक होता तो 1082 पठारवाडीचा हा नामंजूर करण्यात आला। त्यानंतर पुन्हा फेरफार क्रमांक 1158 दाखल करण्यात आला आणि 1158 दाखल केल्यानंतर पहिला फेरफार 1082 रद्द केलेला असताना याचा अर्थ हे जे कोण उल्फत कादर मुलानी, दादा दगडू शेख, मुन्नी रफिक मुलानी, हुसेन दगडू शेख हे या मिळकतीचे किंवा बिस्मिल्ला शेख यांचे वारस नाहीत असे ज्या मंडल अधिकारी कांबळे साहेब यांनी मान्य केले होते पहिल्या निकालामध्ये, तोच निकाल पुन्हा मंडल अधिकारी यांनी ते वारस आहेत असं कुठल्याही न्यायालयाच्या आदेशाशिवाय स्वतःच ठरवलं आणि त्यांची वारस नोंद करण्याचा आदेश पारित केलेला आहे। त्यानंतर सदर मिळकतीला या उल्फत कादर मुलानी, दादा दगडू शेख, मुन्नी रफिक मुलानी, हुसेन दगडू शेख यांची वारस नोंद दाखल झाली। याचा अर्थ शासकीय यंत्रणेने किंवा मंडल अधिकारी आणि जे कामगार तलाठी आहेत यांनी कट रचून किंवा खोट्या वारस नोंदी करून ही मिळकत दुसऱ्या कोणाला तरी देण्याचा एक घाट घातला आणि घाट घालून त्यांनी ही मिळकत त्या जे खोटे लोक आहेत त्या खोटे लोकांची हवाली केली। त्या लोकांनी ही मिळकत त्रयस्थ इसमास विक्री केलेली आहे आणि त्याबाबत आता त्याच मंडलाधिकाऱ्यांकडे पुन्हा एक प्रकरण चालू आहे। सदर प्रकरण या मंडलाधिकाऱ्याकडे चालवू नये असं अर्जदारांनी मागणी केली, परंतु ती मागणी तहसीलदार साहेबांनी आम्हाला कोणते आदेश नाहीत किंवा तोंडी आदेशाच्या अन्वये वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तोंडी सांगितले आम्हाला की असे निर्णय तुम्ही घेऊ नका असे सांगून तो जो अर्ज आहे तो अर्ज फेटाळलेला आहे। त्यामुळे हे जे मूळ मालक आहेत याच्यामध्ये बिस्मिल्ला समीर शब्बीर शेख, रज्जाक हसन शेख आणि इतर जे मूळ मालक आहेत किंवा हे जे वारस आहेत या वारसांचा हक्क डावलण्यात आलेला आहे। त्यांना त्या मिळकतीपासून परावृत्त किंवा त्यांना त्या मिळकतीमधून बेदखल करण्याचा या शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून प्रयत्न केला जात आहे। खोटी कागदपत्रे या तलाठी किंवा मंडल अधिकारी यांच्या मार्फत तयार केली जात आहेत आणि ती कागदपत्रे तयार करून त्यांचा जो काही हेतू आहे तो साध्य करून
या शासकीय यंत्रणेच्या मार्फत खोट्या कागदपत्रांच्या मार्फत लोकांची गरीब जनतेची फसवणूक केली जात आहे. त्यांना न्याय मिळणे आवश्यक आहे आणि यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कुठेतरी त्यांची बाजू ऐकून घेऊन कागदपत्रांची पडताळणी करून घेऊन त्यावरती योग्य तो निर्णय देणं आवश्यक आहे. माझं नाव समीर शब्बीर शेख, राहणार बिहुरी पठारवाडी, गट नंबर 230-228, क्षेत्र 5 एकर. यामध्ये फसवणूक झाली. माझी आजी बिस्मिल्ला बाप फसुबाई शेख यांची कोर्टात केस चालू असताना हुसेन दगडूशेख उल्पत कादर मोडणे व इम्तियाज मन्नान पिरजादे यांनी खोटी कागदपत्र आणून तिथं खोटी वारस नोंद लावलेली. तर माझी फसवणूक झाली. तर ह्यात मला न्याय मिळाला पाहिजे, नाही तर मी ह्याच इमारतीखाली आत्मदहन करील. माझं नाव रज्जाक हसन शेख, राहणार 7 वस्ती गोलमोहर सोसायटी. विषय असा आहे की पठारवाडी येथे माझी आई व माझ्या मावशीची जमीन 5.5 एकर असून ही लुबडायचं चाललेलं आहे. तर ते न्याय आम्हाला मिळावं. हुसेन दगडू शेख आणि पिरजादे यांनी खोटे दाखले, खोटे पुरावे आणून हे जमीन बळकावायचं चाललंय. तर ती जमीन आम्हाला मिळावी ही आमची विनंती आहे. हे आमच्यासारखी न्याय मिळावं ही आमची अपेक्षा आहे. न्याय मिळाल्यास आम्ही आत्महत्या करू, हे आमची विनंती आहे. पठारवाडी भिवरी येथे गट नंबर 228 मध्ये आमच्या वडिलांची 3.5 एकराची खरेदी होती. त्या गटामध्ये 5.25 एकर क्षेत्र होतं. हे 5.25 एकर क्षेत्रातलं 3.5 एकर आमचं 142 गुंठ्याचं खरेदी खत आमच्याकडे असताना बिस्मिल्ला फासुबाई शेख या त्याच्यात एक खातेदार होत्या. त्या खातेदाराचं क्षेत्र पॉवर ऑफ अटर्नीच्या आधारे डुप्लिकेट दस्त करून खोटे दस्तऐवज सादर करण्यात पॉवर ऑफ अटर्नीला गट नसताना सुद्धा पिरजादेंनी खरेदी खत करून घेतलं 2014 साली. आणि आता पुन्हा त्याच गटाचं त्याच जागेचं 89 गुंठ्याचं खरेदी खत पुन्हा 2025 साली करून घेतलं. एकाच जागेचं 2 वेगवेगळ्या खरेदी खताने 185 गुंठे जागा खरेदी खतात घेतली. आमच्या कुटुंबाची 3.5 एकर जागा 142 गुंठे असताना जवळजवळ 185 गुंठे त्यांनी खरेदी खत करून घेतलं आणि त्या जमिनीवर कंपाऊंड टाकून ताबा मारून आमची जमीन बळकावण्याचा प्रयत्न केला आहे. तलाठी, सर्कल कचेरीतले अधिकारी, पोलीस स्टेशन आणि भूमी अभिलेखच्या सगळ्या लोकांना हाताशी धरून आमच्या नोंदी, आमच्या मोजण्या अडकवून ठेवल्यात. आम्हाला कुठल्या बाजूने पुढे जायला संधी मिळू न देता सर्कल, तलाठी व हे कचेरीमधले इतर क्लार्क वगैरे यांना हाताशी धरून आमची जमीन गिळंकृत करायचा प्रयत्न चालू आहे. 2-2 एकाच जागेची खरेदी खतं करून आम्हाला त्या जागेतून उठवून लावायचा प्रयत्न चालू आहे. आम्ही आमच्या विनंत्या, आमचे कागदपत्र, पुराव्याचे सगळे पेपर देऊन अधिकारी दखल घेत नाहीत आणि आम्हाला प्रत्येक वेळेस तारखा, केसेस आणि खोट्या पोलीस चौकीमध्ये तक्रारी देऊन आम्हाला अडकवून ठेवण्याचा प्रयत्न चालू आहे. आणि ह्या सगळ्या त्रासाला कंटाळून आम्हाला जर या लोकांनी न्याय नाही दिला तर आमच्या पुढं आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही. आम्ही कचेरीवर इथं तहसील कार्यालयावर येऊन आत्मदहन करून घेतल्याशिवाय राहणार नाही. याची अधिकाऱ्यांनी दखल घ्यायची. नसल तर आमच्या आत्महत्येला, आमच्या हत्येला त्यांनी जबाबदार राहायची तयारी ठेवायची, असं माझं सांगणं आहे. गट नंबर 228 मध्ये आमच्या कुटुंबाची एकूण 142 गुंठे जागा आहे आणि बिस्मिल्लाच्या संमतीने संपूर्ण गट त्या इथून पठारवाडी इथून परांगणला होताना आमच्या ताब्यात देऊन गेल्यात. आमची वहिवाट आहे, त्याच्यावर सातबाऱ्यावर नाव लावून दिले त्यांनी स्वतःच्या संमतीने. आमची वहिवाट असताना सुद्धा ती जागा ताब्यात घ्यायचा बळजबरीने प्रयत्न होतोय. सातत्याने 2 वर्ष आम्हाला ह्या सगळ्या धावपळीमध्ये आमचा कामधंदा बुडतोय, आमची शेती पडायची वेळ आली, आमचे रोजगार बुडलाय आणि हे सगळी धावपळ आमच्या पाठीमागं लावून आम्हाला त्रास देऊन आमच्या जमिनी बिल्डरच्या घशात गिळंकृत करायचा प्रयत्न केला आहे. खोटी वारस नोंद करून 2 वेगवेगळ्या लोकांकडनं एकाच जागेचं 2-2 वेळा खरेदी खत करून घेतले आणि आज तिथं ताबा टाकून सातबाऱ्यावर नोंदी करून
तलाठी सर्कल यांना हाताशी धरून ह्या सगळ्या गोष्टी करतायत. याच्यासाठी मी तहसीलदार साहेबांकडं, भूमी अभिलेखच्या अधीक्षकांकडं, पोलीस स्टेशनला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना तक्रार अर्ज देऊन सुद्धा कुठेही न्याय मिळाला नाही. मी आत्ता माझं कुटुंब या ठिकाणी घेऊन तहसीलदार कचेरीवर आत्मदहन करणार आहे. त्याच्याशिवाय आम्हाला पर्याय राहणार नाही. जर तुम्हाला न्याय मिळवून द्यायचा नसेल तर हे माझं सांगणं आहे. मी बाळासाहेब राजाराम घाटे. आमच्या वडिलांनी 1964 साली 142 गुंठे जागा आशा बीबी मर्द मोहम्मद शेख यांच्याकडून खरेदी केला होता आणि त्या जागेतलं 51 गुंठे जागा शिल्लक असून, त्या क्षेत्रातली 51 गुंठे जागा शिल्लक असून पीरजादे यांनी खोटी वारस नोंद करून त्या जागेतील हुसेन, उल्फत, मुन्नी आणि दादा यांच्याकडून खरेदी खत मारून घेतलेला आहे. तर आमची एका जागेचं त्यांनी 2 ह्यांच्याकडून खरेदी खत करून घेतले. आज जर ते 2 खरेदी जागा कमी झाली तर आम्हाला 2 ते 3 गुंठे जागा ती शिल्लक राहते. तर ह्याचा कागदपत्रे आम्ही भरपूर पुरवठा केला, पण मंडल अधिकारी, तहसीलदार त्याची दखल घेत नाही. तर त्याची दखल न घेतली आणि आमचं क्षेत्र जर गेलं तर आम्ही इथं आत्मदहन करू, ही तुम्हाला नम्र विनंती. माझं नाव सोपन अभिमन्यू पेसे, राहणार पठारवाडी, इथे राहतो मी. आमच्या आजोबांनी 1938मध्ये चंदाबाई मर्द हुसेन आणि शरीफा शेख यांच्याकडून खरेदी घेतली 27 एकराची, 33 एकराची. तर आत्ता 2014 साली इम्तियान मन्नान पीरजादे याने खोटी कागदपत्र दाखल करून सब रजिस्टरला हाताशी धरून सातबाऱ्यात नाव नसताना, काही नसताना आमची खरेदी घेतली आणि आत्ता आम्हाला तिथं बळजबरीने कंपाऊंड करणे, मोजणी न करून देणे किंवा बाकीची काही कारणं सांगून आमच्याशी भांडण थंडा करतो आणि आम्हाला चौकीची कंप्लेंट करतोय. तर आम्हाला याचा न्याय मिळावा अशी मी विनंती करतो.